प्रणाम. गुरुमंत्राच्या जपाने उत्पन्न होणाऱ्या 15 शक्ती. भुवन पावनी शक्ती, सर्व व्याधी विनाशनी शक्ती. तिसरी आहे सर्व दुःख हारणी शक्ती. चौथी आहे कलिकाल भुजंग भयनाशनी शक्ती. पाचवी आहे नरकदारणी शक्ती. सहावी आहे प्रारब्ध विनाशनी शक्ती. सातवी आहे सर्व अपराध भंजनी शक्ती. आठवी आहे कर्म संपूर्ती कारणी शक्ती, म्हणजेच कर्म पूर्णत्वास नेणारी शक्ती. नववी आहे सर्व वेद तीर्थाधिक फळदायिनी शक्ती, म्हणजेच सर्व वेदांच्या पाठाचे आणि सर्व तीर्थयात्रांचे फळ देण्याची शक्ती. 10वी आहे सर्व अर्थदायिनी शक्ती, म्हणजे सर्व शास्त्रांचा विषयांचा अर्थ आणि रहस्य प्रकट करणारी शक्ती. 11वी आहे जगत आनंददायिनी शक्ती, जगाला आनंदित करण्याची शक्ती. 12वी आहे अगती गतिदायिनी शक्ती, म्हणजे दुर्गतीपासून वाचवून सद्गती करण्याची शक्ती. 13वी आहे मुक्तिप्रदायिनी शक्ती. 14 आहे वैकुंठ लोकदायिनी शक्ती. 15वी आहे भगवत प्रतिदायिनी शक्ती, म्हणजेच अनेक प्रकारचे लाभ आपल्याला सद्गुरूंनी प्राप्त दिलेल्या मंत्राचे आपण स्मरण केल्याने, दिवस रात्र त्याचे आपण नामस्मरण केल्याने ज्यांचे संपूर्ण प्रमाणात आपल्याला फळ प्राप्त होते. जप करणाऱ्या भक्ताला सद्गुरू सर्वरित्या सामर्थ्य पुरवतात. तसेच सद्गुरू आपल्या भक्ताचे सूक्ष्मरित्याही संरक्षण करतात. फक्त सद्गुरूप्रती असणारी निष्ठा आणि सांगितलेले सद्गुरूप्रती प्रत्येक वाक्य आचरणात आणणे गरजेचे आहे. जय जय रघुवीर समर्थ. जय सद्गुरू.